आता त्या भेटीकडं मला काय फार विशेष वाटतंय अशातला भाग नाही आहे. परंतु आता तुम्ही विचारतायच म्हणून त्यावरती बोलणं गरजेचं आहे. जयंत पाटील हे पात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता फार प्रभावी नाही. मुळामध्ये ते राष्ट्रवादी एकत्रित असताना प्रदेशाचे अध्यक्ष असतानाच त्यांचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये इतका नव्हता. स्वतः त्यांचा भाचा आणि त्यांचे सहकारी शिराळा मतदारसंघाचे आमदार ते 1 आणि 2 ह्याच्यापेक्षा त्यांचा काही जास्त मोठा गट महाराष्ट्रामध्ये नव्हता. आता राष्ट्रवादीमध्ये 2 भाग पडले. मग आता त्यात जयंतरावचा प्रभाव किती? त्यांचा भाचा पण निवडणुकीमध्ये हारला. त्यांचा सहकारी जो समर्थक एकमेव आमदार नवसाचा होता तो पण हारला आणि जयंतराव नुसते 11,000 मतांनी निवडून आले. आता माझ्यासारखा कार्यकर्ता माझा मतदारसंघ सोडून जतसारख्या मतदारसंघामध्ये जाऊन उभा राहतो. 15 दिवस अगोदर पार्टी मला उमेदवारी देते आणि टोकाचा विरोध मला होतो ह्या सगळ्या प्रस्थापितांच्याकडून. तरी मी 40,000च्या मतांनी निवडून आलो आहे. मग आता जयंतराव हे पात्र फार सिरियस घेण्यासारखं आहे असं मला वाटत नाही. आता राज्यातल्या लोकांना नेतृत्वाला काय वाटतं हे मला माहीत नाही. पण जयंतरावांचा प्रभाव पूर्वी पण नव्हता, आज तर बिलकुल नाही आणि उद्या असायचा काही प्रश्न नाही. त्यामुळं त्या विषयाकडे मी सिरियस बघत नाही. त्यांनी कुठं जावं, काय करावं, कुठल्या पार्टीत जावं तो काय माझा विषय नाही. आणि मी काय भारतीय जनता पार्टीचा एवढा मोठा नेता पण नाही. मी एक छोटा कार्यकर्ता आहे आणि पार्टीत कुणाला घ्यावं न घ्यावं तो माननीय देवाभाऊंचा विषय आहे. जयंत पाटील या निमित्तानं वेगवेगळं पर्याय नवी शोधायला कधी भाजपकडे जातली अशी चर्चा होती. आता अजित पवार मुळामध्ये काय आहे, राजकर्ता म्हटला तर तो संघर्षातून आलेला राजकर्ता, लोकांच्यासाठी काम करणारा राजकर्ता. जयंतराव पाटील त्या कुठल्याच पटडीत बसत नाही. जयंतराव पाटील हे त्यांच्या वडिलांच्या रिक्त जागेवरती अनुकंपाखाली भरती झालेलं पात्र आहे आणि त्यामुळे संघर्षाने त्यांचा काडी मात्र संबंध नाही. आत्ता खरं तर संघर्ष करायची वेळ आहे ना. जेव्हा सरकार तुमचं नसतं तेव्हा सरकारच्या पद्धतीने काम करत असते. देवाभाऊ हे संवेदनशील व्यक्तिमत्व असल्यामुळं आणि महाराष्ट्रातल्या प्रश्नाची जाण असल्यामुळं ते विविध प्रश्नाची उकल करतायत, विविध घटकांना न्याय देत आहेत, वंचित घटकांना न्याय देत आहेत. ते त्यांचं काम चालू आहे. पण विरोधी पक्षात असताना विरोधकांची एक जबाबदारी असते. सरकारकडून एखादी गोष्ट होत नाही तर त्या गोष्टीवरती बोट दाखवणं, एखाद्या कुठं अन्याय झाला कुठं चुकून समाजव्यवस्थेमध्ये तर ती गोष्ट सरकारच्या निदर्शनास आणणं, अधिवेशनामध्ये सरकारला धारेवरती धरणं, अधिवेशन नसताना मीडियामध्ये धरणं लोकांनी. जयंतराव त्यात कुठल्याच पटडीत बसत नाही. जयंतराव हा पूर्णपणे शरण आलेला माणूस आहे. त्यामुळे फार शरण आलेल्या माणसाची किंमत राजकारणामध्ये फार होते असं मला वाटत पण नाही. 2 व्यक्तिमत्वांचे लोक राजकारणामध्ये लागतात, एक संघर्ष करणारी लोक किंवा लोकांच्यासाठी काम करणारी, तर त्या पटडीत जयंतराव बसत असं मला वाटत नाही.